तर आपण बघतोय हा हल्ला झाला होता त्या दरम्यानची दृश्य आणि याच हल्ल्याचा आता सर्व स्तरातून निषेध केला जातोय। पत्रकारांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय। जर ओळख दाखवून गाड्यांवर प्रेस लिहिलेलं आहे, बूम्स आहेत, कॅमेरे आहेत, एवढं असताना जर सर्वसामान्य पार्किंग चालक जर माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला करत असतील तर इथे आता कायद्याचं कोणाला भय राहिलं नाही हा मेसेज यातून जातो। सातत्याने जर अशा घटना घडत असतील तर आम्हालाही पत्रकारिता म्हणून किंवा एक पत्रकार संघटना म्हणून आम्हालाही पुढे जाऊन वेगळा स्टँड घ्यावा लागेल। असं यापुढे होणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। सर्वप्रथम मी नाशिक त्र्यंबकेश्वर इथं झालेल्या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करत आहे। गेल्या काही काळात पत्रकारांवर हल्ले होण्याचे, त्यांना धमक्या देण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत। खरं तर शासनाने कायदा केलेला आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी कितपत करत आहोत त्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे, पोलीस किती गंभीर आहेत हा खरं तर महत्त्वाचा विषय आहे। शासनाने याच्याकडे कुठंतरी गांभीर्याने बघितलं पाहिजे। केवळ काहीतरी कारवाई करू असं आश्वासन देऊन पुढच्या काही दिवसामध्ये हा विषय विरून जाईल आणि परत सगळं पूर्वात गुंडागिरी सुरू राहील।